सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे। तर आज गुरुवार संजय गांधी निराधार अनुदान योजना 2500 रुपये महिना तुम्हाला आता मिळणार आहे। आजपासून पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ आणि दिव्यांग, जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। संजय गांधी निराधार अनुदान योजना आज 2500 रुपये जमा, जे की आज गुरुवार सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे तर पाठवलेले आहेत। ज्यांना कोणाला आलेले नसेल तर आता या जिल्ह्यांमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, तर आता तिन्ही योजनेचे पैसे खात्यामध्ये इथे जमा होत आहे। तर यानंतर इथे आपलं अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, जळगाव, लातूर, नांदेड, तर 2100 रुपये याप्रमाणे आता दरमहा तुम्हाला इथं पैसे इथं मिळणार आहे। किती मिळणार आहे? 2100 रुपये। तर आता हे जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये इथं येत आहे। यानंतर इथे प्रक्रियेत आणि प्रलंबित जिल्हे, तर या जिल्ह्यांमध्ये टाईम लागणार आहे। तर आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण इथं पाहणार आहे। यामध्ये बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि जालना, तर या जिल्ह्यांचा समावेश आहे। तर आता नवीन अर्ज सुद्धा इथं सुरू झालेला आहे। काय झालेलं आहे? नवीन अर्ज सुरू झालेले आहे। 2026 ची अपडेट इथं आलेली आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ आणि दिव्यांग, तर अशांचे नवीन फॉर्म इथं सुरू झालेले आहेत। तर आता धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे तर खात्यामध्ये येत आहेत। तर आता काही लाभार्थ्यांचे 2 महिन्याचे 3 महिन्याचे पैसे तर थकीत राहते, तर डीबीटीच्या माध्यमातून पैसे तर खात्यामध्ये येत आहे। कोणाला पैसे तर मिळणार आहे? ज्यांचा अर्ज मंजूर आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, डीबीटी ट्रान्सफर, KYC पूर्ण आहेत, तर अशांच्या खात्यामध्ये जे काही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे, श्रावणबाळ आणि दिव्यांग, तर अशा तिन्ही योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं येत आहे। कोणत्या कारणामुळे पैसे बरेच लाभार्थ्यांना इथं येत नाही आहे? त्यामध्ये बँक खाते आधारशी लिंक नाही आहे, KYC अपूर्ण आहे। ज्यांची KYC बाकी राहिलेली असेल, बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमची KYC करून घ्यायची आहे। बरेच जणांचं काय होते, अर्ज प्रलंबित आहे, यादीत नाव नाही आहे, तर अशामुळे पैसे तर थांबलेले आहे। पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे? सर्वप्रथम तहसीलशी संपर्क करा। तिथं तुम्हाला महिला व बालविकास अधिकाऱ्यामध्ये चौकशी करा विभागाकडे। त्यासोबत तुम्हाला आधार कार्ड, बँकेचं पासबुक, अर्जाची पावतीसोबत तुम्हाला जोडायची आहे। त्याचप्रमाणे आता संजय गांधी निराधार अनुदान योजना, तर आता यामध्ये निराधार व्यक्ती, विधवा महिला, दिव्यांग, वृद्ध व्यक्ती, श्रावणबाळ योजनेअंतर्गत दरमहा आता तुम्हाला 2100 रुपये, तर आता कोणाच्या निधीमध्ये वाढ झालेली आहे? यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ आणि दिव्यांगांचा समावेश आहे। आता मिळणारी जी काही रक्कम आहे ते आहे, म्हणजे पहिले जे काही 1000 ते 1500 रुपये दरमहा, तर आता 2500 रुपये। काही प्रकरणामध्ये कुटुंबाच्या सदस्यानुसार रक्कम जी काही कमी जास्त होऊ शकते। तर 2 ते 3 महिने जर राहिले तर 2000, 2500, तर 3000 रुपये याप्रमाणे पैसे इथं येते। तर आता 2500 रुपये जमा झाले का लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा, पैसे कधी येतात? तर आता याची डेट निश्चित केलेली नसते की याच तारखेला इथं येणार आहे, मागं पुढे होऊ शकते। तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे काही लेटेस्ट अपडेट म्हणजे आता काही महिलांना इथं 1500 रुपये आलेले आहेत, तर काही जणांना इथं 2500 रुपये याप्रमाणे पैसे इथं येत आहे। आता जर त्यांच्या निधीमध्ये वाढ झाली, जर तुम्हाला पहिले 1500 रुपये इथं मिळत होते, 1000 रुपये निधीमध्ये वाढ झाली, तर तुमच्या खात्यामध्ये इथं येईल 2500 रुपये। जर तुम्हाला पहिलेच 2500 रुपये महिना मिळत असेल तर 2 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील 5000 रुपये। तर आता यानंतर येते आपलं श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजना, तर दरमहा तुम्हाला 1000 ते 1500, तर आता 2500 रुपये तुम्हाला इथं मिळणार आहे। किती? 2500 रुपये। तर आज गुरुवार लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आले की नाही की। यानंतर जे ते आपलं दिव्यांग, यामध्ये दिव्यांग व्यक्तींना 1000 रुपये महिना इथं देण्यात येत होता, त्यांच्यामध्ये 600 रुपये पुन्हा वाढ करण्यात आली। तर आता अशा लाभार्थ्यांना आता डायरेक्ट 2100 रुपये इथं देण्याची सर्वात मोठी घोषणा इथं करण्यात आलेली आहे। तर आता नवीन जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचं प्रमाणपत्र, बँक पासबुक, फोटो, मृत्यू प्रमाणपत्र म्हणजे विधवा महिला असल्यास, दिव्यांग असल्यास तुम्हाला हँडिकॅप सर्टिफिकेट म्हणजे तुमचं अपंगाचं प्रमाणपत्र इथं लागणार आहे। पैसे जमा होण्याचे जे काही चान्सेस आहे ते सर्व लाभार्थ्यांना जे काही पात्र आहे, तर अशा शेतकरी बांधवांना जे काही यामध्ये जर कोणी असेल तर अशांना लाभ मिळणार नाही, शेती जर तुमच्या नावावर असेल तर। आता अर्ज जे की लेखी अर्ज द्यायचा आहे पैसे न मिळाल्याबाबत, माननीय तहसीलदार साहेब,
महिला व बालविकास अधिकारी तुमचा तालुका लिहा आणि जिल्हा तुम्हाला इथे लिहायचा आहे. यामध्ये लिहायचं आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे खात्यामध्ये न जमा झाल्याबाबत. तर आता तुम्हाला जसंच्या तसा हा महिना लिहायचा आहे. महिना लिहिल्याच्या नंतर तुमचं नाव लिहा, पत्ता वगैरे सर्व. यानंतर तुमचा आधार क्रमांक, नाव लिहायचं इथं, खाते क्रमांक टाकायचा आहे, मोबाईल नंबर. KYC तुम्हाला करायची आहे. ज्यांची कोणाची KYC राहिलेली असेल तर अशाने KYC करून घ्या आणि हा अर्ज तुम्हाला तिथं तहसीलमध्ये नेऊन द्यायचा आहे. तर तुम्हाला 10 ते 15 दिवसाच्या तुम्हाला तुमचं प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळून